नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी संपलेली आहे। या प्रकरणातील चारही प्रमुख आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज नाशिक सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे। तपासासाठी पुन्हा वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे। तर नाशिक कंपनी धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणात तपासामध्ये दानिश शेखच्या मोबाईलमधून काही धक्कादायक डिजिटल धागेदोरे सापडलेत। आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या संशयाला बळ मिळतंय। न्यायालयीन परवानगीनंतर फेस आयडीच्या मदतीनं अनलॉक केलेल्या मोबाईलमधला डेटा तपास यंत्रणांच्या रडारवर आहे। प्रत्येक फाईल, ॲप आणि डिजिटल स्तरावर कडेकोट सुरक्षा ठेवलेल्या मोबाईलमध्ये तरुणींचे फोटो, कोड नंबर आणि संशयित नेटवर्कची माहिती तपासात समोर आली आहे। धर्मांतर, परदेशातील नोकरीचं आमिष आणि मानवी तस्करी सदृश्य धाग्यांचा तपास अधिक गडद झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर आणखी अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडनं। सागर, नाशिक मधल्या या धर्मांतर प्रकरणाचे आता वेगवेगळे धागेदोरे समोर येत आहेत। काही आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का, या संशयाला सुद्धा बळ मिळतंय? कसं बघतायत पोलीस या सगळ्या प्रकाराकडे? नक्कीच जर बघितलं तर ह्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये धर्मांतर आणि लैंगिक छळाच्या प्रकरणामध्ये या सगळ्यांना अटक करण्यात आलेला आहे। यात विशेष बाब म्हणजे आज पुन्हा एकदा 6 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर यांना पुन्हा दुपारच्या सुमारास हजर करण्यात येईल। मात्र हा जो दानिश शेख आहे हा या सगळ्यांमध्ये एक मुख्य संशयित देखील मानला जातोय, कारण याचा जो मोबाईल होता तो फेस लॉकने वेगवेगळ्या ॲपमध्ये वेगवेगळे पासवर्ड ठेवून हा फोन पूर्णपणे लॉक करण्यात आलेला होता। त्याच्यात देखील आता वेगवेगळी ताब्यात घेतल्यानंतर या सगळ्यांची जी आहे ती फॉरेन्सिक लॅबमध्ये जाऊन हा संपूर्ण फोन जो आहे दानिशचा फेस लॉक असेल, पासकोड असेल, या सगळ्यांबाबत चौकशी करून खोलण्यात आलेला आहे। यामध्ये वेगवेगळे डेटामध्ये वेगवेगळ्या पैलू समोर येताना पाहायला मिळतात, ज्यामध्ये या धर्मांतराच्या प्रसंगामध्ये नेमकी हा कुठल्या कोणाच्या संपर्कात होतात का, याच्या मोबाईलमध्ये अनेक व्हॉट्सअप ग्रुप देखील सापडल्याची माहिती मिळते। त्यात देखील आंतरराष्ट्रीय काही कनेक्शन आहे का याचा देखील तपास पोलीस करताना पाहायला मिळतात। हे SITच्या वेगवेगळ्या तपासामध्ये आता वेगवेगळी माहिती समोर येताना पाहायला मिळते आहे। या मोबाईलमध्ये काही फोटो सापडलेले होते, काही व्हिडिओ सापडलेले होते, त्याचबरोबर निदा खान याच्याबरोबरती असलेले संपर्क देखील संपर्क होत असल्याचा देखील समोर आलेलं होतं। हा दानिश शेख हा या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार मानला जातोय, कारण याचा ज्यावेळी आता मोबाईल चेक केला जातोय यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपसारखे, त्यानंतर हा जो काही कोणाशी आंतरराष्ट्रीय लोकांशी धर्मांतराच्या बाबतीमध्ये काही चर्चा करत होतात का याबाबत देखील आता चौकशी करताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्या प्रकरणाकडे एकंदरीत तर बघितलं तर आज पुन्हा एकदा याची पोलीस कोठडी संपणार आहे। या सगळ्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि या तपासाची सगळी जी माहिती जी आहे ती पुन्हा एकदा न्यायालयासमोर मांडणार आहे। यामुळे आता या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे, कारण अनेक माहिती जी आहे ती न्यायालयासमोर मांडण्यात येईल आणि वेगवेगळे आंतरराष्ट्रीय संबंध असेल किंवा मालेगावमध्ये कनेक्शन असेल, मलेशियाचं कनेक्शन असेल, या सगळ्यांचं गुढ जे आहे ते आता समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज या सगळ्यांना दुपारच्या सुमारास त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे आता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचतायत का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।